तस काय दिले बघा, इन हायड्रोजन ॲटम हा प्रॉब्लेम सॉल्व्ह व्हायला पाहिजे सगळ्यांचा ऑफ युअर ओन. इलेक्ट्रॉन जम्प फ्रॉम हायर ऑर्बिट टू लोअर ऑर्बिट whose radius is 1/4 of higher orbit. If speed of electron in higher orbit is v, speed of electron in lower orbit विचारलंय. काय करणार पाटील? पाटीलच दिसतोय. हा, समोर दिसतोय पाटील. तर दोन ऑर्बिट आहेत, कुठल्या आहेत मग निकम? एक आहे हायर ऑर्बिट आणि दुसरं लोअर ऑर्बिट. इज इट राईट? डेटा काय दिलाय? रेडियस ऑफ हायर ऑर्बिट हे वाचायला यायला पाहिजे बघा. इलेक्ट्रॉन जम्प फ्रॉम हायर टू लोअर, ठीक आहे. रेडियस इज 1/4 ऑफ हायर ऑर्बिट. मग लोअरची रेडियस मी आर एल म्हटलो. हा, आर एल किती आहे? ही आर एच म्हटलं. किती असतात निकम? आर एल किती असणार? दिलंय रेडियस 1/4 ऑफ हायर ऑर्बिट. जरा सॉल्व प्रॉब्लेम कोणाचा? इट इज आर एच बाय 4. क्लिअर? हे बरोबर आहे काय? आणि विचारलंय काय? स्पीड ऑफ इलेक्ट्रॉन इन लोअर ऑर्बिट VL विचारलंय अँड हायर ऑर्बिट ची वेलॉसिटी लेट से V. आपल्याला V आणि R मध्ये रिलेशन पाहिजे. कुणी केला प्रॉब्लेम सॉल्व? मग रिलेशन काय? कॉमन रिलेशन काय? V is inversely proportional to what? N. आणि R is directly proportional to what? N square. बरोबर? इज इट राईट एव्हरीवन? मग कसं हे कंबाईन कसं करणार? आर VA फाइंड करायचंय, V फाइंड करायचंय आणि इन टर्म ऑफ N बाय हे डायरेक्ट आहे. मग असं म्हणू शकतो काय मी, √R इज N. कारण हे सोपं आहे. आपल्याला V फाइंड करायचं ना. मग आपल्याला माहित आहे की V इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू N and N is directly proportional to whom? √R. मग सांगा आन्सर काय यायला पाहिजे? हायर वेलॉसिटी. सेकंड ऑप्शन बरोबर आहे. स्क्वेअर रूट ऑफ आर यायला पाहिजे. म्हणजे आपल्याला फाइंड करायचं आहे VL बाय VH इज काय येणार? कसं लिहायचं? इक्वल टू फर्स्ट बेंच इक्वल टू काय लिहायला पाहिजे मी? ह्या रिलेशन अंडर रूट. बरोबर आहे. हा, इनवर्स RH बाय बरोबर. RH किती आहे? RH आहे RL सो VL बाय V इज इक्वल टू RH अपॉन RH बाय 4. I get cancel. Square root of 4 nothing but 2. त्यामुळे VL किती आलं? VL is 2V. VL is 2V. Understood?